रेसचा आहे तो. असं आहे का? आजपर्यंत हरला नाही त्यानं. आतापर्यंत हरलेलं नाही. नाही हरलाच नाही. अरे बाहुबली लातूरचा. बेलकुंड औसा तालुका लातूर जिल्हा. पालखी माऊलीच्या कृपेने या घोड्यामध्ये काय मलाही माहिती नाही, परंतु आतापर्यंत पहिला दुसरा तिसरा असे 13 पारितोषिकेनं जिंकलेले आहेत. विशेष माळेगाव असेल, इंदापूर असेल, मोठ्या मोठ्या घोड्यासोबत हा अश्व इतकाही करतो की मला खूप पैसे सुद्धा ह्या अश्वानं मला कमवून दिलेले आहेत. हे ह्याच्या किमतीपेक्षा 25 पट पैसे मला यानं कमवून दिलेले आहेत. मित्रांनो, मी असं ऐकलं की अश्व आतापर्यंत हरलेलं नाही. नाही हे पण एक विशेष आहे आणि ते विशेष म्हणजे पालखी सोहळ्यात सामील झाला. धन्यवाद दादा. ओके. नमस्कार मंडळी, मी गतीश पाटील. आज आपण बघणार आहोत आषाढी वारी 2024 दिवे घाटातला आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. तर मित्रांनो, थोडासा पाऊस पण चालू आहे, त्याने व्यवस्थित शूट करता येत नाही, गर्दी पण आहे आणि वारी यायला वेळ पण आहे. तर मित्रांनो, नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा. मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. जसे आपल्याला सपोर्ट भेटला आनंदित, जसे व्हिडिओचा सपोर्ट भेटला तसा कंटिन्यू भेटेल ही आशा. तर मित्रांनो, तुम्हाला मी आषाढी वारी दिवे घाटातला हा व्हिडिओ दाखवणार आहे. मित्रांनो, कंटिन्यू व्हिडिओ बघा, कुठे न स्किप करता व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि शक्य अशा लोकांना थोडं शेअर पण करा, मित्रांनो शेअर करा. तर मित्रांनो, कंटिन्यू माझा व्हिडिओ बघा, मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तसं म्हणजे ॲम्ब्युलन्स आलेली आहे. ॲम्ब्युलन्स तुम्ही बघू शकता आणि त्याच्यापुढं पाण्याचं मोठं पाण्याचं पाणी बिस्लरी पण वाटत चालली आहे आणि तुम्ही अश्व पाहू शकता. अश्व पाहू शकता. कुठला घोडा दादा? इमारती महाराज बेलकुंड लातूर. असं आहे का? किती वर्षापासून ते साधारण? आता 10-20 वर्ष झाली. 10-20 वर्ष झाली. हे मालकींच्या पालखीसाठी समर्थेसाठी तर कुठून? लातूर. मित्रांनो, 22 वर्षापासून लातूर. आपण मगाशी एक 3 दिवसावर एक व्हिडिओ टाकला होता हिरामोती नावाचा. कर्नाटकहून पण असे 2 अश्व येतात, त्याचं हिरामोती नाव. याचं नाव काय आहे? असं बाहुबली आहे. बाहुबली नाव आहे. बाहुबली नाव आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता इथून पंढरपूरपर्यंत वारी कंटिन्यू करेल आणि त्यानंतर अजून आंजर रिटर्न येईल का डायरेक्ट तिकडून लातूरला निघून? रेसचा आहे तो. रेसचा आहे तो. असं आहे का? आजपर्यंत हरला नाही त्यानं. आतापर्यंत हरलेलं नाही. नाही हरलाच नाही. अरे बाहुबली लातूरचा. बेलकुंड औसा तालुका लातूर जिल्हा. याचे मालक कोण? मला ते कुठं आहेत की आता इथं नाही तर मालक बाजूला महाराज पुढे या दिंडीचे प्रमुख आहेत. ए बोले रे जा. महाराजाला आवाज दे. ठीक आहे, महाराजांना बोलू, आपल्या विष्णू महाराजांना बोलू. असू दे असू दे. बाहुबली नाव आहे ना? बाहुबली नाव आहे ना? मित्रांनो, बघू शकता अश्व आहे, बाहुबली नाव आहे, लातूरमधून आलेलं आहे आणि 22 वर्षापासून कंटिन्यू होते फक्त वारीसाठी. तर मानावं लागेल. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आहे आपलं? विष्णू महाराज कोळी, बेलकुंड तालुका, औसा जिल्हा, लातूर. किती वर्षापासून अश्व येते आपला? 2012 पासून आहे. 12 वर्ष झालं. महाराज गोसेवा दिंडी बेलकुंड. गेल्या 15 वर्षापासून आम्ही हा दिंडीमध्ये संत मारुती महाराजांच्या पादुकासाठी हा अश्व वापरतो. आमचं ध्येय होतं, स्वप्न होतं की मारुती महाराजांच्या पादुका ही घोड्यावरती आळंदी ते पंढरपूरला न्याव्या. स्वप्न आज आमचं पूर्ण 12 वर्ष झालेलं आहे. 12 वर्ष झाली. हो मी असं ऐकलं की हा रेसचा घोडा आहे. हो. तर काय वाटतं का पाहुणींच्या पालखी माऊलीच्या कृपेने या घोड्यामध्ये काय मलाही माहिती नाही, परंतु आतापर्यंत पहिला दुसरा तिसरा असे 13 पारितोषिकेनं जिंकलेले आहेत. विशेष माळेगाव असेल, इंदापूर असेल, मोठ्या मोठ्या घोड्यासोबत हा अश्व इतकाही करतो की मला खूप पैसे सुद्धा ह्या अश्वानं मला कमवून दिलेले आहेत. हे ह्याच्या किमतीपेक्षा 25 पट पैसे मला यानं कमवून दिलेले आहेत. मित्रांनो, मी असं ऐकलं की अश्व आतापर्यंत हरलेलं नाही. नाही. हे पण एक विशेष आहे आणि ते विशेष म्हणजे पालखी सोहळ्यात सामील झालं. धन्यवाद दादा.
ओके तर पाहू शकता बाय. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही हा अश्व आतापर्यंत हरलेला नाही. तर कंटिन्यू आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे. इथं पण पाण्याची सोय, नळ वगैरे बसलेले, कॉक वगैरे बसवलेले असतात. सर्वात ही चांगली गोष्ट आहे. एक मिनिट एवढा काका, एक मिनिट वारीला घे ना. काही शूटच करता येत नाही बघा. सकाळपासून आपण बघतोय, हे बघा तुम्हाला दिसत असेल. आता तर मी छत्री लावलेली आहे. पूर्ण दृश्य तुम्हाला मी दाखवू शकत नाही, कारण पाऊस एवढा कंटिन्यू चालू आहे ना, मला शूट पण करता येत नाही. मोबाईलने थोडं शूट केलेलं आहे. आपला कमी कमी 6 वाजेपर्यंत एक व्हिडिओ नक्की येणार आहे. आता बघा पुढची तुम्हाला मी परिस्थिती दाखवतो. हे बघा इथं पण काही भाविक आलेले आहेत. हे बघा छत्रीने आणलेली असा विषय झालेला आहे. सर्व गेले तिकडे प्रेस मीडियावाले आता जस्ट त्याचं तर एक आलं मला सांगायला. एवढा पाऊस चालू आहे ना, दिवे घाटात पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे बरेचसे यूट्यूबर आपले दिसत नाही आहेत. कॅमेरा वगैरे DSLR बंद करावं लागणार आहेत. हे समोर पालखी या जागेहून, या दिवे घाटातून एके वरच्या भागात जाते.
शकता समोरच्या डोंगरावर बी जबरदस्त गर्दी आहे आणि या डोंगरावर बी जबरदस्त गर्दी. ते फुरसुंगीमधून ती पालखी असं येणार आहे. खाली रोड आहे. थोडा पाऊस चालू आहे म्हणून मी तिकडं कोपऱ्याला शूट नाही घेतलं.